श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला म्हणलेली होते की काहीतरी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये स्पेशल असणार आहे. तर मी इकडं पुरण शिजायला ठेवलं होतं आणि त्याच्यात साखर वगैरे घालून मस्त असं म्हणजे ते आवळून येईपर्यंत त्याला शिजवून घेतलं. आणि मी पुरणाचा स्वयंपाक एवढं जास्त नाही बनवत, त्यामुळं मग पहिलेपासूनच बनवलं नाही कधी, पण मम्मी बनवते. आणि आत्ता मी इकडं तिसरी वेळेस काहीतरी पुरण करते. आणि असं मस्त मम्मीनं जसं सांगितलं मला तसं मी शिजवून वगैरे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतरला मग इकडं भज्याचं पीठ, आमटी सगळं, मग ते पुरण थंड होईपर्यंत हे बाकीच्या गोष्टी करून घेतल्या. आणि तुम्हाला वाटलं असेल तर मी आता संध्याकाळच्या टायमाला पुरण वगैरे कसं काय बनवत आहे, काय नाही, आणि कोण येणार आहे माझ्या घरी. तर असं काही नाही आहे, कोणीच येणार नव्हतं. आणि तुम्हाला तर माहितीच की अधिक मास चालू आहे आणि मग मला धोंडे खायला कुठं पण म्हणजे कोणी कोणी नाहीच आहे, तर आपल्याला कोण बोलवणार आहे नाही का. तर मग आपलं आपणच करायचं. आणि मग मला स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं, त्यामुळं मग मी त्या दिवशी धोंड्याचा बेत केला. म्हटलं चला धोंडे आपल्याला तर कोणी बोलवत नाही, काही नाही, आपले धोंडे आपणच करून घ्यावं. त्यामुळं मग मी केले, इकडं धोंडे करायचं ठरवलं. आणि मग इकडं धोंड्याला वगैरे सगळी सुरुवात केली, सगळं स्वयंपाक वगैरे बनवलं. पुरण थंड होईपर्यंत मस्त आमटीला फोडणी वगैरे दिली. आम्ही याला कढी म्हणतो, त्यांना आम्ही याच्यामध्ये चिंच घालतो, कारण चिंच घातली की आंबटच छान लागते आम्हाला. आमच्या इकडे सगळेजण चिंच घालूनच बनवतात असं. आणि तुमच्या इकडं कसं बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडं आमटी वगैरे बनवून घेतले, मग कुरड्या वगैरे सगळं काढून घेतलं, भजे वगैरे. आणि प्रेमनं रस करायला घेतला होता. प्रेम असा तर म्हणजे कसा तो खूप कामाला पण करू लागतो. ज्या दिवशी जास्त काम वगैरे आहे त्या दिवशी सगळं काही करू लागतो. आणि मग इकडं कुरड्या वगैरे काढायच्या होत्या आणि मम्मीची चालली होती तयारी, म्हणली वेळ होतो म्हणे. आणि एवढं पण अजून मला बरं नाही वाटत आहे की सगळं काही मी एकटीनं करू शकन किंवा एवढं कंटिन्युअसली थांबून वगैरे. त्याच्यामुळं मग म्हटलं, मम्मी म्हटली की नाही मी तुला धोंडे वगैरे बनवून देते तोपर्यंत, आणि तू तळून घेशील, बाकीचं वरचं करते. म्हटलं मी ठीक आहे म्हटलं. मग इकडं थोडासा भात वगैरे करून घेतला आणि कुरड्या काढल्या, भजे काढले आणि धोंडे वगैरे तळून घेतले. मग सगळं झाल्याच्या नंतरला मी वाट बघत होते माझ्या मिस्टरांची, कारण ते आल्याच्या नंतरला मग इथे केंद्रात जायचं होतं मला नैवेद्य घेऊन. आणि इथे केंद्र वगैरे काही असं जवळ नाही आहे, खूप लांब आहे. त्याच्यामुळं मग रात्री उशीर पण झाला, एवढं वाट बघितले. आणि त्या दिवशी नेमकंच वारं कौर इतकं सुटलं, बापरे म्हणलं आता जायला भेटतं नाही भेटतं काय माहिती. म्हणलं 8 वाजले होते आम्हाला घरीच, आणि 8 वाजता तर केंद्र बंद होऊन जातं. त्यामुळं मग म्हणलं मनामध्ये एक भीती होती की चला आपण एवढ्या मेहनतीने नैवेद्य वगैरे बनवले, स्वामींना म्हणजे नैवेद्य दाखवता येईल का नाही, अशी एक भीती होती मनामध्ये. आणि त्याच्यानंतरला मग माझे मिस्टर आले, ते आल्याच्या नंतरला हातपाय वगैरे धुतलं, त्यांना चहा वगैरे करून दिला. आणि ते वेळेस ते सरबत घेऊन आले होते ह्याचा, ते तुळशीच्या बियाच घातलेला असताना त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, आम्ही तुळशीच्या बियाच म्हणतो त्याला. तर ते सरबत घेऊन आले. मग आणल्या थंड असतं म्हणून सगळ्यांनी अगोदर तो सरबत पिला. आणि मग आम्ही दोघंजण नैवेद्य घेऊन गाडीवरती गेलो. तिथे केंद्रात गेल्याच्या नंतरला समजलं की बापरे, जेवायचं होतं तेच झालं. असं वाटलं की आता कायच करावं म्हणलं. केंद्र आम्ही जाईपर्यंत बंद झालेलं होतं. मग तिथल्या जे पुजारी होते, ते केंद्रामधले गुरु होते का, त्यांना मग रिक्वेस्ट केली. त्यांना म्हटलं मला नैवेद्य दाखवायचं आहे, मी खूप लांबून आली आहे म्हणलं. आणि नेमकंच त्या दिवशी पाऊस वगैरे चालू झाला. आणि आमच्या इकडं पाऊस नव्हतं, पण गावामध्ये जिथं मी गेली होती का केंद्राकडं, तिथं पाऊस चालू होता. तर मग नैवेद्य त्याने म्हणले ठीक आहे म्हणले, त्यांनी कुलूप वगैरे काढून दिलं. आणि मग केंद्रामध्ये नैवेद्य वगैरे दाखवलं. आम्ही नैवेद्य दाखवल्याच्या नंतरला ते असं बोलले की हे नैवेद्य इथं थोडंसं ठेवायचं आणि बाकीचं घरी जाऊन सगळ्यांनी थोडं थोडं खा म्हणे प्रसाद. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग म्हणजे स्वामींचं प्रसाद भेटणं पण खूप हे आहे. मग स्वामींचा प्रसाद घेतला, घरी आलो आम्ही. घरी जेवणं वगैरे केलो. लाईट वारकावर असल्यामुळं लाईट वगैरे गेली होती, त्यामुळं मग पटपट चार्जिंगच्या बल्बवरच आमचे जेवणं वगैरे झाले होते सगळं काही. आणि मध्ये ज्याला कोणी नसतं ना, तर ते स्वतःचीच हौस स्वतः पूर्ण करून घ्यायचं असं. मला वाटलं होतं म्हणजे माझी नणंद वगैरे कोणतरी सांगतील, बोलवतील असं वगैरे. तर नाही ठीक आहे चला, त्यांना धोंडे वगैरे केले होते मी आधीच कार्यक्रमाच्या वेळेला, तेव्हाच धोंड्याचा महिना पण तेव्हाच सुरू झाला होता.
तर मला वाटलं होतं की ते भावाला वगैरे बोलवतील निदान असं तसं. पण ठीक आहे असो, आपल्याला कोणी नाही आहे तर आपलं आपणच करून घ्यायचं. आणि मग मी गावाकडे गेली होती ना, तेव्हा तिला त्या गावाकडे तिच्या भावांनी वगैरे धोंडा वगैरे केला होता दोघांनी पण. तर ती धोंडा वगैरे जेवून आली होती, पण फक्त राहिलं होतं आमचं नैवेद्य करायचं. मग मी म्हणलं जाऊ दे, म्हणलं आपण आपलंच नैवेद्य केलेलं बरं नाही का. कोणी कुणाचं नसतं काही नाही, फक्त सर्वजण कसं असतं माहिती आहे का, आपण आपल्याकडे जेव्हा पैसा येतो, आपल्याकडे जेव्हा काही भेटतं म्हणून त्यांना कळतं, त्याच वेळेला सगळे आपले असतात आणि ते घेईपर्यंतच आपले असतात. बाकीच्या वेळेला कोणी कुणाचं नसतं. साधं फोन करून पण नाही विचारत कोणी. आणि म्हणजे वाईट वाटतं की आपण प्रत्येकाला फोन करा, कसे आहेत काय नाही, त्यांचे वाढदिवस, त्यांच्या लग्नाचे, परत त्यांच्या लेकरांच्या वाढदिवसाला फोन करा, त्यांना हे करा आणि ते करा, त्यांना बोलून आणा, त्यांना करणी करा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण आपल्याला साधं कोणी विचारत पण नाही. यात खूप वाईट वाटतं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर. पण ठीक आहे, माझ्यासोबत तर माझे स्वामी सदैव आहेत आणि स्वामींसाठी मी केलं, स्वामी माझ्यासाठी करतात. मला त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. हे जे आजचे जे दिवस आहेत ते दिवस पुढं राहणार नाहीत. हे दिवस नक्कीच एक दिवस बदलतील आणि स्वामींच्या कृपेने माझे ते एवढे दिवस बदललेत ना, तर मग आता थोडेसे राहिलेत तर बाकीचे पण बदलतीलच. आणि इकडं बघू शकता, मी भजी तळते वेळेस ना माझं एकदम असं हात थरथर होत होतं ना, तर माझं एकदम बोट तेलामध्येच पडलं. इतकं भाजलं ना माझं तेल, ते बोटाला गरम गरम होतं ना तेल, एकदम चटका बसला. एवढं म्हणजे असं अजून पण काम व्यवस्थित नाही करता येत आहे, हातपाय थरथर वगैरे करता येते. तरी असं चटका बसला लगेच. मग त्याला पाण्यात हात वगैरे घातला आणि पोळ्या इकडं गरम गरम शेवटी टाकून घेतल्या. मी त्यांची वाट पाहत पाहत, ते बोलले होते मला सकाळी की मी लवकर येतो म्हणून 6लाच, पण त्यांना काय माहिती उशीर झाला, खूप उशीर झाला यायला. 7:30 इथंच वाजले होते त्यांना यायला. त्याच्यानंतरला मग आम्हाला सगळं आवरून वगैरे पूजाचं सामान घेऊन जायला त्यांना आम्हाला 8च वाजले होते. आणि तोपर्यंत तर केंद्र बंद झालं होतं. मला असं इतकी भीती वाटत होती, म्हणलं चला नैवेद्य दाखवायला भेटतं का नाही, पण शेवटी भेटलं समजा. स्वामींना माझ्या हातचं नैवेद्य खायचं होतं आणि ते तसं झालं. कारण मी एवढ्या ह्याच्याने तब्येत बरी नसताना उठून केलं वगैरे होतं. त्यांना माहिती स्वामींना की सगळं माझ्या आयुष्यात काय चाललं आहे काय नाही. मी व्हिडिओमध्ये असं एवढं काही दाखवत नाही. व्हिडिओमध्ये मी सगळं व्यवस्थित म्हणजे आहे असंच सांगते. पण एक आहे की माणूस हसत खेळत राहतं म्हणजे त्याच्या मागं काही स्थान नाही, त्याच्या मागं काही प्रॉब्लेम नाहीत असं होत नाही. कारण हसण्यामागच्या चेहऱ्याच्या पाठीमागचं दुःख खूप मोठं असतं. आणि मग मी माझ्या लेकरांसाठी ते हसत राहते, सगळ्या गोष्टी करते. पण स्वामींना माहिती आहे सगळं की माझ्या आयुष्यात काय उथलपुथल चालू आहे ते. आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस ती उथलपुथल स्वामी नक्कीच बंद करतील. सगळं वातावरण शांत होईल आणि सगळं जे काही आहे ते सुरळीत चालू होईल. आणि मी त्या दिवसाचीच वाट पाहते. बस माझी स्वामींना एवढीच प्रार्थना आहे की आता बस झालं, खूप खूप झालं. 15 वर्ष झालं या उथलपुथलला. ही उथलपुथल शांत करा स्वामी आणि सगळं काही व्यवस्थित होऊ द्या माझं. आणि कसं आहे, सगळ्या गोष्टी ना, मी प्रत्येक गोष्ट आम्ही व्हिडिओवरती नाही सांगू शकत. कारण सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्ट जर सांगत बसलो आणि आपलं जर दुःख मांडत बसलं ना, तर लोक तेवढंच फायदा घेतात. सोशल मीडिया ही चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. त्यामुळं काही गोष्टी सांगता येत नाहीत. जेवढं सांगायचं तेवढं सांगते मी, पण तुम्ही पाहून समजून घेऊ शकता की हे एवढं नक्की आहे की प्रत्येक हसणाऱ्या मागच्या चेहऱ्यामागे खूप मोठं दुःख लपलेलं असते. हे मात्र नक्की आहे की जे दिसतं ते कधीच नसतं तसं. आणि इकडं लेकरं व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये, लेकरांना ना, माझ्या दोन्ही पण लेकरांना आवड आहे बरं का व्हिडिओ वगैरे बनवायची. एकाला मस्त गाणे वगैरे बनवायची आवड आहे, एकाला ब्लॉगिंग करायची आवड आहे. आणि ते करतात. ते असं नाही की त्यांचा अभ्यास वगैरे सोडून बनवतात, असं पण नाही आहे. ते त्यांचा अभ्यास वगैरे करून सगळ्या गोष्टी करून मग मला थोडीशी मदत करतात. सगळ्या गोष्टीमध्ये सगळं कामं करतात. आणि तेवढं एक छान आहे की मला मुलं खूप छान दिले देवाने. त्यांना खूप समज आहे. एवढूशे लहान वयामध्ये चांगल्या गोष्टीचे समज आहे की त्यांना कळतं मम्मीला आपल्या काय होतं काय नाही. त्यांना म्हणजे असं सांगायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता स्वामींची जी फोटो लावलेला आहे तो किती सुंदर आहे. आणि माहिती का, स्वामींच्या केंद्रात गेलं ना, एक मनाला वेगळीच शांती भेटते. आणि मला तर केंद्रात गेले की वापस घरला यावंच वाटत नाही. कारण इतकं शांत आणि छान वाटतं ना मनाला की बस सगळं काही हे झालं, मागचं ताण जे काही टेन्शन आहे ते सगळं टेन्शन वगैरे सगळं संपून जातं. म्हणून मला स्वामींच्या केंद्रात गेलं ना तर घरला वापसच यावं वाटत नाही. पण काय करावं, तिथं बसू नाही शकत ना कायमचं आपण.
कारण घरी आपले लेकरं वगैरे वाट पाहतात, सगळ्या गोष्टी आहेत. तेच म्हणते ना मी, काही गोष्टी सांगू नाही शकत, काही गोष्टी बोलू नाही शकत सोशल मीडियावरती. तर तुम्हाला तर आता समजलंच असेल की ती स्पेशल व्यक्ती कोण आहे,